यानंतरच्या काळात पाडगावकरांच्या उदास बोधमध्ये आणि मोरूच्या कवितांमध्ये या कवी सामर्थ्याचं आणखी ठळक रूप सलगपणे आपल्याला दिसतं. चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये कॅरिकेचर्स केली जातात. तर ही कॅरिकेचरची जी कल्पना आहे ही आपण शब्दातून आणू शकू का, असा प्रश्न पाडगावकरांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मोरू हे एक व्यक्तिचित्र त्यांनी उभं केलं आणि तुमच्या आमच्या जीवनातले नाना तऱ्हेचे प्रसंग, सुखाचे दुःखाचे, जीवनातून पळून जाण्याचे, पराभवाचे, अशा तऱ्हेचे नाना प्रसंग घेऊन पाडगावकरांनी मोरूची कविता लिहिलेली आहे. पॅन्ट मुळात ढगळ त्यात लाविले ठिगळ, लाविले पार्श्वभागी नको होते त्याच जागी, मात्र शिंप्याची हो कृपा ठिगळाच्या योग्य मापा, कोण पाही किंवा कसे माझे मला येवो हसे, स्वतःला जे हसतील त्यांचे दात दिसतील, मोरू म्हणे हीच खूण दात शिल्लक अजून, सामान्यांचे सर्व पाडिले न दात, सामान्यांचे सर्व पाडिले न दात शिल्लक तोंडात अजूनही, थोडा वेळ आहे व्हावया बोळके, थोडा वेळ आहे व्हावया बोळके, गुंडांचे टोळके वाट पाही, कसेही असू दे दात हे शिल्लक, कसेही असू दे दात हे शिल्लक, नाही कफल्लक लोकशाही. शब्दक्रम. मोरूने आधी एक ओळ लिहिली, मोरूने आधी एक ओळ लिहिली, गुंडांच्या तावडीमध्ये लोकशाही. मग मोरू गंभीरपणे म्हणाला, गुंडांच्या तावडीतून लोकशाही सोडवायला शब्दांचा क्रमच आता पार बदलून टाकतो. शब्दांचा क्रम मोरू बदलू लागला. तावडीमध्ये गुंडांच्या लोकशाही, लोकशाही गुंडांच्या तावडीमध्ये, गुंडांच्या लोकशाही तावडीमध्ये, लोकशाही तावडीमध्ये गुंडांच्या. शब्दांचा क्रम जरी बदलला तरी सुद्धा गुंडांच्याच तावडीमध्ये लोकशाही. थक्क होऊन मोरूने आरशात पाहिले, थक्क होऊन मोरूने आरशात पाहिले, आपला मोरू झालेला त्याला दिसला. पाडगावकरांच्या कवितेचा धर्म एकाच जागी थांबण्याचा, स्थिरावण्याचा आणि स्वतःच यश गिरवत बसण्याचं नाही, हे त्यांची निर्मिती पाहताच लक्षात येतं. मराठी कवितेच्या क्षेत्रात आशय आणि रचनेचे इतके प्रयोग एकहाती करणारा पाडगावकरांसारखा कवी विरळाच. पाडगावकरांची बोलगाणी हा तर विलक्षण लोकप्रिय ठरलेला असा प्रकार आहे. मराठीत प्रथमच लिहिला गेलेला विलक्षण समर्थ असा हा घाट आहे. माझं स्वतःचं म्हणणं असं की गाणं हे शेवटी बोलण्याच्या लेवलवर जेव्हा जातं तेव्हाच ते परिणाम करतं. आणि मुळात गाणं ही कृत्रिम कला असूनही ती बोलण्याच्या लेवलवर आणणं ही त्यातली कलात्मकता आहे. भावगीताच्या बाबतीत बोलतोय मी. त्यामुळे बोलगाण्याला चाल लावताना मला बरं वाटलं. तर हे जे बोलगाणं आहे हे माणसाच्या दोन पद्धती आहेत जगण्याच्या. एक तर आशेवर मनुष्य जगतो किंवा ठाई ठाई निराशाच जणू आपल्याला वाट बघत बसलेली अशा पद्धतीने जगत असतो. तर पाडगावकरांनी विचारलंय, सांगा कसं जगायचं आहे. कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा ना कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, अहो सांगा ना कसं जगायचं. मी कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरात त्यांनी रंगमंचावर यावं आणि एक बोलगाणं आम्हाला म्हणून दाखवावं. आपण माझी गाणी आता ऐकतात. पहिली जी मी कविता वाचतोय ती गाण्यावरच लिहिलेली आहे. गाण्यावरचं बोल गाणं अशी ती कविता आहे. गाय जवळ घेते नि वासरू लुचू लागतं, गाय जवळ घेते
नि वासरू लुचू लागतं. आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. गाय जवळ घेते नि वासरू लुचू लागतं. आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो, जसं मी आता म्हणतोय, परफॉर्म करतोय. गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो, गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो. जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता आणि मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता. एक गोष्ट नक्की असते, तिन्ही काळ पक्की असते. कुठली? आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करीत आपलं गाणं आपण म्हटलं पाहिजे. असं असलं पाहिजे असं आपल्या गाण्यावर बंधन नसतं. असं असलं पाहिजे असं आपल्या गाण्यावर बंधन नसतं. असं नसलं पाहिजे असंही आपल्या गाण्यावर बंधन नसतं. गात गात आपल्याला गात गात केव्हाही जाता येतं. आपलं गाणं केव्हाही गाता येतं. गात गात केव्हा आत असलं पाहिजे गाणं, तर गात गात केव्हाही जाता येतं. आपलं गाणं केव्हाही गाता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं आणि धुणी वाळत घालताना गाणं म्हणता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं आणि धुणी वाळत घालताना गाणं म्हणता येतं. चुली पुढे रांधताना गाणं म्हणता येतं आणि मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं. चुली पुढे रांधताना गाणं म्हणता येतं आणि मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं. त्याला जेवण वाढताना गाणं म्हणता येतं आणि घरात केर काढताना गाणं म्हणता येतं. जेव्हा आपला सूर लागतो, बाथरूम मध्ये न्हाताना भरली बालदी डुलू लागते आपण गाणं गाताना. एक गोष्ट नक्की असते, तिन्ही काळ पक्की असते. कुठली? आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. फांदीतून पान तसं गाणं फुटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करीत आपलं गाणं आपण म्हटलं पाहिजे. तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं, त्या क्षणी दोघांनाही गाणं कळतं. तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं, त्या क्षणी दोघांनाही गाणं कळतं. माझ्या पावसात मग तुम्ही न्हाऊ लागता. मी गाणं लिहिलंय, श्रावणात घन निळा बरसला पाऊस माझा, ऐकताना न्हाता तुम्ही. आणि तुमची सुखदुःख माझ्या गाण्यातून मी व्यक्त करतो. माझ्या पावसात मग तुम्ही न्हाऊ लागता आणि तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता. माझ्या पावसात मग तुम्ही न्हाऊ लागता आणि तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता. कधी गाणं मिठीचं, कधी आतुर दिठीचं, कधी गाणं एकाचं, कधी एकामेकाचं. कधी गाणं एकाचं, कधी एकामेकाचं. कधी गाणं दोघांनी जुळून गाण्याचं, तर कधी गाणं सगळ्यांनी मिळून गाण्याचं. गाणं हेच गाण्याचं मोल असतं आणि गाण्यापुढे बाकी सगळं फोल असतं. गाणं हेच गाण्याचं मोल असतं आणि गाण्यापुढे बाकी सगळं फोल असतं. फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही आणि द्वेष करून गाण्याला शापता येत नाही. फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही आणि द्वेष करून गाण्याला शापता येत नाही.
आंदा मांदा गिरगिर चांदा, गाणं होतं बोबड कांदा. आंदा मांदा गिरगिर चांदा, गाणं होतं बोबड कांदा. गाणं चमचम चांदीचं, हिरव्या हिरव्या फांदीचं. गाणं चमचम चांदीचं, हिरव्या हिरव्या फांदीचं. गाणं झुळझुळ वाऱ्याचं आणि ट्विंकल ट्विंकल ताऱ्याचं. गाणं झुळझुळ वाऱ्याचं आणि ट्विंकल ट्विंकल ताऱ्याचं. एक गोष्ट नक्की असते, तिन्ही काळ पक्की असते. कुठली? आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे आणि झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे. आणि गाण्यावर प्रेम करीत आपण आपलं गाणं म्हटलं पाहिजे. नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं. या कवितेतला आजोबा कवी आहे, आता कशाला लांबण लावतात, मीच आहे तो. पण कल्पना अशी केली की मी या जगात नाही आहे आणि माझी खोली रिकामी आहे. आता ते केव्हा तरी होणारच आहे. तिकीट काढलंय, वेटिंग लिस्टवर आहे. माझी नात आणि माझा नातू गमतीने माझ्या आठवणी काढतायत असं कल्पना करून, अशा एका मिस्किलपणातून आणि मिस्किल जिव्हाळ्यातून असं एक माझं चित्र उभं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा नात, मग नातू. ते क्रियापदावरून कळतं. नात. जेवताना आजोबा लाडात येत. जेवताना आजोबा लाडात येत आणि मला आपल्या ताटातली भाकर देत. जेवताना आजोबा लाडात येत आणि मला आपल्या ताटातली भाकर देत. जेवता जेवता मध्येच थांबत आणि एक भला मोठा ढेकर देत. मी म्हणायची रागावून आजोबा बॅड मॅनर्स. मी म्हणायची रागावून आजोबा बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग. आजोबांचं हसून उत्तर, आय एम जस्ट ढेकरिंग. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. नातू. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबा म्हणायचे ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. आणि आजोबा म्हणायचे ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. मी खिजवून म्हणायचो, आजोबा यमकासाठी घ्या आता बक्कल. आजोबा मोठ्याने ओरडून, मग आजोबा मोठ्याने ओरडून म्हणत, अरे साल्या यमक्या, मला देतोस धमक्या. यमकांच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. नात. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत. गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. मी जवळ गेले की मला म्हणत, बेटा एक लक्षात ठेव, बेटा एक लक्षात ठेव, एकटं जाता आलं पाहिजे आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे. बेटा एक लक्षात ठेव, एकटं जाता आलं पाहिजे आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे. मग मी गोंधळून विचारायची, आजोबा म्हणजे हो काय. मग मी गोंधळून विचारायची, आजोबा म्हणजे हो काय. आजोबा मोठ्याने हसून म्हणत, म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे नाकात 2 पाय. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. नातू. आजोबा एक गोष्ट विचारू. आजोबा एक गोष्ट विचारू. विचार बेटा. आजोबा तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो. आजोबा तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो. अरे वा वा, होत्या म्हणजे काय, होत्याच की. एक ती अशी होती आणि दुसरी ती तशी होती. आजोबा अशी तशी म्हणजे हो कशी.
आजोबा सांगणार इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबा सांगणार इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची. आजोबा स्वतःला सावरायचे, पटकन विषय बदलायचे, घसा खाकरत म्हणायचे, बेटा तुला गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे, चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत, एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत. दूर दूरच्या ढगात असत, कुठल्या तरी न दिसणाऱ्या जगात असत. पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई, त्यांच्या आराम खुर्ची मागे उभी राही. काय बघत असतील हे, काय बघत असतील हे. मी दूर पाही, मला वेगळं काही सुद्धा दिसत नसे. तीच झाडं, तीच घरं, सगळं काही तसंच असे. पाय न वाजवता मी हळूच परत मागे घरात यायची आणि आजोबांची आराम खुर्ची सावल्यामध्ये बुडून जायची. आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. आजोबांचं जग सगळं मुक मुक